तुम्ही श्रीमंत व्हाल का हे तुमच्या पगारावर नाही ठरत, ते ठरतं तुमच्या पैशांकडे पाहण्याच्या मानसिकतेवर. 90% लोक आयुष्यभर आर्थिक अडचणीत का राहतात? कारण त्यांची आर्थिक मानसिकता चुकीची असते. आज तुमची आर्थिक मानसिकता तपासूया, फायनान्शियल माइंडसेट बदलूया. नमस्ते सर्वांना. माझ्या एका मुंबईच्या मित्रानं मला असं सांगितलं की सर, अहो आर्थिक साक्षर होण्यासाठी काहीतरी सिरीज सुरू करा. लोकांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करणं फार काळाची गरज आहे किंवा आर्थिक निरक्षरांची संख्या खूप वाढलेली आहे. शिकले खूप पण तरीसुद्धा आर्थिकदृष्ट्या निरक्षर आहेत. मग याच्यासाठी आपण काय करता येऊ शकतं? तुम्हाला काय वाटतं की काय करता येऊ शकतं? आपण आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवण्यासाठी काही सिरीज तयार करणार आहोत व्हिडिओच्या. या सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला आर्थिकदृष्ट्या साक्षर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आर्थिक साक्षरतेच्या पायऱ्या कोणत्या आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. आर्थिक साक्षर व्हायचं म्हणजे पहिल्यांदा आपलं उत्पन्न काय आहे, आपली मिळकत काय आहे, आपण कुठून किती वार्षिक उत्पन्न मिळवत आहोत की हे आपल्याला समजलं पाहिजे. आलेलं उत्पन्न, त्यातला आपण खर्च किती करत आहोत, बचत किती करत आहोत, आपत्कालीन व्यवस्थापन आपलं काय आहे, अचानक जर एखादं मोठं संकट आलं तर त्या वेळेला आपलं आपत्कालीन योजना काय आहे हेही फार महत्त्वाचं आहे. त्याबरोबरच आपली नेटवर्थ काय आहे, म्हणजे आपलं बजेट कसं आहे, आपण टार्गेट्स कसं निश्चित केलं आहे, ध्येय आपलं काय आहे, आपली जोखीम व्यवस्था, विमा व्यवस्थापन कसं आहे, विमा असला पाहिजे, कर्ज व्यवस्थापन कसं आहे, म्हणजे कर्ज फेडण्याची आपली क्षमता किती आहे, आपण घर खरेदी करतो, गाडी खरेदी करतो, जागा खरेदी करतो आणि कर्ज काढून अशा गोष्टी करत असतो आणि कर्जाच्या आहारी जाऊन आपली आर्थिक स्थिती खालावत जाते, गुंतवणूक काहीच होत नाही. तर याच्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं नव्या पिढीला आर्थिकदृष्ट्या साक्षर करणं फार गरजेचं आहे. मी काही प्रश्न विचारणार आहे ज्याच्यातून तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात का हे तुम्हाला तपासता येईल. आर्थिक मानसिकता तुमची तपासून घेण्यासाठी हे 10 प्रश्न तुमच्या समोर मी मांडत आहे. तर पहा आणि तुम्हीच उत्तर काढा. कमेंट्समध्ये पण तुम्ही सांगू शकता की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर हो आहे की नाही, येस या नो, अशा पद्धतीने कमेंट्समध्ये उत्तर देऊ शकता. की माझ्याकडे बिल भरायला पैसे नसतात. जर तुमच्याकडे बिल भरायला पैसे असतील, वेळेवर कोणतंही बिल भरायला, हप्ते भरायला जर पैसे असतील तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. हा पहिला प्रश्न आहे. कमेंट्स करा. माझ्या उत्पन्नापेक्षा माझा खर्च अधिक आहे, माझ्या उत्पन्नापेक्षा माझा खर्च अधिक आहे. जर एस असेल तर तुम्ही तसं लिहून काढा. एक डायरी घ्या, वही घ्या, तिथं हे 10 प्रश्न लिहून काढायचे. पहिला प्रश्न की माझ्याकडे बिलं भरायला पैसे नाहीत, एस या नो. किंवा माझ्याकडे माझ्या उत्पन्नापेक्षा माझा खर्च जास्त आहे, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे, एस या नो. तुम्ही लिहून काढा. कमेंट्समध्ये पण टाकू शकता. मला शॉपिंग करायला खूप आवडतं. मला जाऊन म्हणजे महिलांना जशा साड्या घ्यायला, कपडे घ्यायला आवडतं, ज्वेलरी खरेदी करायला आवडतं, मार्केटला जायला आवडतं, डीमार्टला किंवा बिग बाजारला जायला आवडतं. आणि क्रेडिट कार्डचं बिल नेहमीच जास्त येतं, अवाजवी अशा स्वरूपात येत असतं, जास्त बिल येत असतं. क्रेडिट कार्ड वापर जास्त होत असतो. तर असं होतं का तुमचं? जर तसं असेल, शॉपिंग करायला खूप आवडत असेल आणि तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च, तुमचे बॅलन्समधलाच खर्च जर होत असेल, म्हणजे तुमची कमाई आहे महिन्याची त्याच्यापेक्षा जास्त खर्च जर होत असेल तर तुम्ही तसं एस म्हणा, नसेल तर नो म्हणा. तुम्ही लिहून काढलं तरी सुद्धा चालू शकतं. माझ्या कुटुंबातील ज्या व्यक्तींचा खर्च आहे तो जास्त आहे, माझ्या कुटुंबातल्या व्यक्तींचा खर्च जास्त आहे,
एस असेल तर एस, नो असेल तर नो म्हणा. हो, नाही ह्या स्वरूपात आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्यापणच आपली आर्थिक मानसिकता तपासून घ्यायची आहे. माझ्या मुलांना हवी असणारी प्रत्येक गोष्ट मी त्यांना देतो का? कारण जसा आम्ही लहानपणी इच्छा मारून लहानपणी आम्ही जगत होतो. आम्हाला सगळ्या गोष्टी मिळत नव्हत्या. म्हणून प्रत्येक गोष्ट बाबा नाही, आपली ऐपत तशी नाही, आपली परिस्थिती तशी नाही. परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतले जात होते. पण आता कसं होतं, की आपण थोडे आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो, की मुलांच्या किंवा आपल्या ह्या इच्छा अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि वाढलेल्या इच्छा अपेक्षानुसार मग त्या आम्हाला त्यावेळेला मिळत नव्हतं. मग आमच्या मुलांना तर ज्या त्या वेळेला ते मिळालंच पाहिजे. अशा पद्धतीनं आपण प्रत्येक गोष्ट द्यायला लागतो आणि मुलांना हव्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण पुरवायला जातो. तसं माझ्या मुलांनी इच्छा मारून जगू नये किंवा माझ्या मुलांच्या सगळ्या इच्छा ज्या त्या वेळेला पूर्ण व्हाव्यात असं तुम्हाला वाटतंय का? किंवा प्रत्येक गोष्ट तुम्ही मुलांनी मागितल्यानंतर त्यांची पुरवत आहात का? एस असेल तर एस लिहा, नो असेल तर नो लिहा. आता पुढचा प्रश्न आहे की मी रोख रक्कम बाळगली की ती हमखास खर्च होते. तुमच्याकडे कॅश असेल, तुमच्या पॉकेटमध्ये मनी असेल तर ती लगेच खर्च होते. तुमच्याकडं त्यामुळे तुम्ही रोख रक्कम बाळगत नाही असं आहे का? किंवा तुम्हाला कॅश जवळ ठेवली की ती हमखास खर्च होते असा अनुभव आहे का? की सतत चला चहा घ्यायला जाऊया, काहीतरी खायला जाऊया किंवा मित्रांना घेऊन जाऊया, हॉटेलमध्ये जाऊया, फिरायला जाऊया, असं काही होत आहे का? तसं असेल तर एस म्हणा, नसेल तर नो म्हणा. हे तुमची आर्थिक तपासणी तुम्हाला आर्थिक मानसिकता तपासायची आहे आणि त्याच्यातून तुम्हाला कळेल की आपण आर्थिकदृष्ट्या खरोखर आपली मानसिकता कशी आहे. असं होतं का की तुमचं की महिन्याचा पगारच पुरत नाही, बचत होत नाही, गुंतवणूक होत नाही, मग आर्थिक नियोजन करण्यासाठी पैसे आणायचे कुठून? म्हणजे आलेला पगार सगळाच खर्च होतोय, असं होत आहे का? होत असेल तर एस, नसेल तर नो म्हणा. अशा यातून तुम्हाला समजेल की तुम्ही आर्थिकदृष्ट्या तुमची मानसिकता कशी आहे आणि कोणत्या स्थितीत तुम्ही आहात. माझ्या मुलांना त्यांच्या आवडीचं उच्च शिक्षण देणं मला परवडणार आहे का? हे तुमचं तुम्ही शोधून काढा की खरोखर माझी जी ही आहेत माझी जी मुलं आहेत त्यांना मला उच्च शिक्षण द्यायचं आहे आणि उच्च शिक्षण देण्यासाठी माझ्याकडे पुरेसा पैसा आहे का? त्यांना योग्य शिक्षण देण्यासाठी, त्यांना चांगली नोकरी मिळवून देण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीच माझ्याकडं काय माझी तयारी आहे का? अचानक जर आर्थिक संकट आलं तर त्यावेळेला त्याचा सामना करण्यासाठी मी तयार आहे का? आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का? का मला त्याची चिंता सतत भेडसावत असते की माझ्याकडं अचानक जर संकट आलं, आपत्कालीन व्यवस्था काहीच नाही, असं काही आहे का? माझे मित्र, माझे सहकारी, माझे नातेवाईक यांची बचत, गुंतवणूक किंवा निवृत्तीनंतरची जी योजना आहेत यांच्याशी मी त्या विषयावर, आर्थिक विषयावर चर्चा करत असतो का? माझ्या नातेवाईकांशी, माझ्या मित्रांशी, माझ्या परिवारातल्या लोकांशी आर्थिक विषयावर चर्चा होते का? तसं जर होत असेल किंवा तसं होत असताना जर मला अपराधी वाटत असेल की नाही, आपली आर्थिकदृष्ट्या आपण खूप कमकुवत आहोत किंवा कमी आहोत, तर पैशांच्या अभावी मी या चर्चेमध्ये सहभागी घेऊ शकत नाही. ती ज्यावेळेला एखादी योजना तयार करतात त्यावेळेला त्या योजनेनुसार मला काम करताना त्यांनी एखादं सांगितला प्लॅन की मला ह्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करूया, ही जागा घेऊया किंवा ही या पद्धतीनं काम करूया, तर त्याच्यासाठी आपल्याकडं काही नसते. हे आता जे 10 प्रश्न आपण सांगितले, ह्या 10 प्रश्नांवर खरोखर तुमचं येस नो असं उत्तर लिहा आणि तुमची आर्थिक मानसिकता तपासून बघा. जर ह्या 10च्या 10 प्रश्नांची उत्तरं जर होय असतील तर तुम्ही प्रचंड प्रमाणात खर्चिक स्वरूपाचे आहात आणि खर्च तुमचा जास्त होत आहे. तुम्हाला बचत आणि गुंतवणुकीचं महत्त्व कळलेलं नाही
तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या भविष्याची अजिबातच काळजी नाही, तुमच्या मुलांनाही पैशाचं आणि बचतीचं महत्त्व पटवून देण्यास तुम्ही असमर्थ आहात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तुमच्या खर्चिक स्वभावाला जर आळा घालायचा असेल तर वेळीच जागा होणं गरजेचं आहे. भविष्यात मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागेल, म्हणून तुम्ही जागे व्हा. आजपासून सुरू होणारी ही जी सिरीज आहे आर्थिक साक्षरतेची, त्या आर्थिक साक्षरतेच्या व्हिडिओ रोज पहा आणि ह्याच्यातून तुम्ही बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळतील. ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब ही चॅनलला करा. कमेंट्स करा. 5 आणि 7 प्रश्नांची जर उत्तरं तुम्ही हो अशी जर दिली असतील तर खर्चावर आळा घालण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत आहात असं त्याच्यातून दिसते. तुम्हाला इच्छा आणि गरज ह्याच्यातला फरक कळतोय. म्हणजे इच्छा म्हणून केलेला खर्च आणि गरज म्हणून केलेला खर्च या दोन्हीत फरक आहे. गरजेसाठी खर्च करावा, पण इच्छा वाटली म्हणून खर्च करू नये. बहुतांश वेळा आपण इच्छा झाली म्हणून खर्च होत असतो, गरज नसते त्याची तरीसुद्धा खर्च होतो. तर ह्यात अजूनही तुम्ही भविष्यातील आर्थिक संकटांचा, निवृत्तीनंतरच्या नियोजनाचा विचार केलेला नाही. इथून पुढे तरी तो करायला हवा. आणि आर्थिक आयुष्य तुमचं जर समृद्ध बनवायचं असेल तर, आणि जर तुमची 3 हो असतील, 5 प्रश्नांची उत्तरं जर हो असतील, 3 ते 5 प्रश्न जर तुमचे होकारात्मक असतील तर तुम्हाला बचतीचं महत्त्व पटलेलं आहे असं म्हणता येईल. तुम्ही चंगळवादी मानसिकतेतून बाहेर आलेला आहात आणि अधूनमधून तुम्हाला त्या मानसिकतेमध्ये जाता तुम्ही. काही वेळा प्रमाणाबाहेर खर्चही करता, पण त्यातूनही तुम्ही तुमच्या खर्चावर लगाम घातलेला आहे. बचतीप्रमाणे गुंतवणुकीचं आणि आर्थिक नियोजनाचं महत्त्व फार आहे, हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. चांगलं जर आर्थिक नियोजन केलं तर भविष्य आपलं आनंदही होऊ शकतं. केवळ जर तुमची 10 प्रश्नांपैकी 0 ते 3 या प्रश्नांची उत्तरं हो असतील तर सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन. कारण तुम्ही बचत, गुंतवणूक आणि वेळेचं महत्त्वही तुम्हाला समजलेलं आहे. तुम्ही बचत करत आहात, गुंतवणूक करत आहात. तुम्हाला महत्त्व कळलेलं आहे की भविष्यातल्या संकटांच्या बाबतीत तुम्ही जागरूक आहात आणि तुमचं उत्पन्न आणि खर्च यांचा योग्य असा ताळमेळ तुम्ही लावत आहात. त्यात तुम्ही यशस्वी होत आहात. थोड्याशा नियोजनाची जोड दिली तर तुमचा भविष्यकाळ अगदी उज्ज्वल होऊ शकतो असं मी निश्चितच म्हणेन. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आर्थिक आरोग्याचा फ्लोचार्ट समजावून देणार आहे. त्याबरोबरच आर्थिक विकासाच्या पायऱ्या आपण समजावून घेणार आहोत. त्यामुळं पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण पाहूया आर्थिकदृष्ट्या कसं आपण सक्षम व्हायचं, आपलं कुटुंब सक्षम व्हायचं. कारण आर्थिक विकास ही काळाची गरज आहे, त्याबरोबरच आर्थिक साक्षर होणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे तुम्हाला जर ही गरज वाटत असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा की आर्थिक विकासाची खरोखरच गरज आहे. येस. आणि जर तुम्हाला खरोखरच असं वाटत असेल की हा व्हिडिओ इतरांच्या उपयोगी पडू शकतो तर इतरांना हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण याच्यावर आपण हा महत्त्वाचा विषय आजपासून चर्चेला घेत आहोत. तर धन्यवाद. एक लाईक करा. असा जो सिम्बॉल आहे त्याच्यावर टच केलं तर हा व्हिडिओ लाईक होईल. धन्यवाद. एज्युकेशन एनर्जी महेश लोखंडे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.